हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन मराठी. तर तुम्हाला सर्वांना माहितच आहे की ऑलरेडी आपली MS सेट साठी बॅच सुरू झालेली आहे 1 जानेवारी पासून. तर सर्वांना जर ज्यांना ज्यांना इंटरेस्ट असेल बॅच जॉईन करण्यासाठी ते आपल्यासोबत जॉईन करू शकतात. त्याच्यामध्ये तुम्हाला सेट एक्झाम होईपर्यंत आणि त्यानंतर पण आमच्याकडून ग्लोबल ऑनलाईन मराठीकडून गायडन्स प्रोव्हाइड केलं जाईल. 120 दिवसाचं स्ट्रॅटर्जी 120 दिवसाचं तुमची स्ट्रॅटर्जी काय असेल, लास्ट मिनिट स्ट्रॅटर्जी काय असेल एक्झाम हॉलमध्ये, या सर्व गोष्टी आपण ह्या कोर्समध्ये कव्हर करू, प्रीमियम कोर्समध्ये. तर चला सुरू करूया. आज आपण जे इकॉलॉजीमध्ये इम्पॉर्टंट कन्सेप्ट असतील ते बघूया, की लाईव्हक्स लॉ ऑफ मिनिमम. हे कालच्या लेक्चरमध्ये पण आपण बघितलं होतं. हे फक्त इम्पॉर्टंट आहे म्हणून आपण काय आज मोर डिटेल मध्ये बघूया. लाईव्ह जे जस्टिन वॉन लाईबर्ग होते त्यांनी काय स्टेट केलं की ग्रोथ ऑफ सर्वायवल ऑफ ऑर्गॅनिझम इज लिमिटेड बाय स्केरियस्ट इसेन्शियल रिसोर्सेस इवन इफ ऑल अदर फॅक्टर्स आर ऑप्टिमल. तर ह्याच्यामध्ये काय सांगितलं की ही जी ग्रोथ किंवा अबंडन्स आहे किंवा सर्वायवल आहे एखाद्या ऑर्गॅनिझमचं, ते एखाद्या लिमिटिंग फॅक्टरमुळेच, लिमिटिंग रिसोर्स इसेन्शियल रिसोर्स मुळेच काय केलं जाईल, लिमिट केलं जाईल, लिमिट केलं जाईल. म्हणजे काय, स्टॉप केलं जाईल. तिथं सर्व जरी फॅक्टर काय असले, सर्व जे इसेन्शियल फॅक्टर दुसरे लागणारे जरी ऑप्टिमल कंडिशन मध्ये प्रेझेंट जरी असले तरी पण तिथं काही फायदा होणार नाही. सर्व त्याच्यामध्ये एक जरी कमी असला तरी पण तिथे काय होणार, की ग्रोथ जी आहे ती काय होणार, स्टंट होणार, म्हणजे काय थांबणार. त्याच्यासाठी इथे अनॉलॉजी दिलेली आहे, की एक बॅरेल आहे समजा, की डिफरंट लेंथची त्याच्यामध्ये काय आहेत, की हे आहेत, स्टेव्स आहेत, म्हणजे असे स्टेव्स आहेत, आणि ह्याच्यामध्ये एक शॉर्ट स्टेव आहे. तर वॉटर, तो बॅरल किती वॉटर होल्ड करेल हे कशावर डिपेंड असेल, की ती जी शॉर्टेस्ट स्टेव आहे त्याच्यावरच डिपेंड असेल ना. तर त्याचं एक्झाम्पलच बघूया आपण. हे बघा, की हे पूर्ण बॅरेल आहे समजा, आणि ह्याच्यामध्ये किती पाणी राहणार आहे, किती पाणी होल्ड करेल, हे कशावर डिपेंड आहे, की ही शॉर्टेस्ट स्टेव जी आहे त्याची जी लेंथ आहे त्यावर काय आहे, त्यावर सर्व गोष्टी डिपेंड आहेत. हे समजा की फोटोसिंथेसिस साठी किंवा प्लांट ग्रोथ साठी कंडिशन आहे समजा. इथे सर्व मिनरल्स प्रेझेंट आहे, सर्व गोष्टी प्रेझेंट आहेत. हा सॉरी, इल्ड साठी ही जी आहे ह्या कंडिशन आहेत, मात्र एक फक्त फॅक्टर नाही, एक स्टेवच नाही. तर इथे काय, इल्ड आपल्याला ऑप्टिमम भेटेल का, नाही. तर जी शॉर्टेज स्टेव असेल, इथे मे बी एखादा मायक्रो न्यूट्रिएंट असू शकतो. तर तोच काय करेल, की ती जी ग्रोथ असेल तो लिमिट करण्याचं काम करेल. ह्याच्यानंतर आपण शेल्फर्ड लॉ ऑफ टॉलरन्स बघणार आहोत. तर लायबर्ग मध्ये काय आहे, की फक्त त्यामध्ये काय सांगितलंय, की लायबर्ग मध्ये की जे ग्रोथ आणि सर्वायवल ऑर्गॅनिझमचं ते कशाने लिमिट केलं जाते, जो इलिमेंट सर्वात कमी आहे, जो इलिमेंट सर्वात कमी आहे त्यालाच काय म्हणलं गेलं, लिमिटिंग फॅक्टर. जरी बाकीचे इलिमेंट जरी प्रेझेंट असले मोठ्या प्रमाणात आणि एकच इलिमेंट प्रेझेंट नसेल तर पण तिथे ग्रोथ काय होईल, स्टर्न होईल. त्याच्यानंतर शेल्फर्ड लॉ ऑफ टॉलरन्स. शेल्फर्डने काय सांगितलंय, की जे जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन आहे स्पेसिसचं, ते काय इन्व्हायरमेंटल फॅक्टरने काय केलं जाईल, डिटरमाइन केलं जाईल. आणि ऑर्गॅनिझम काय एक नॅरोएस्ट रेंज मध्येच असेल, इथे बघू शकता आपण. तर टॉलरन्स रेंज मध्ये हे नॅरो रेंज जे आहे त्याला काय म्हणू आपण, टॉलरन्स रेंज. टॉलरन्स रेंज मध्ये काय ऑर्गॅनिझम सर्वाईव्ह करू शकेल, दुसऱ्या ह्याच्यामध्ये सर्वाईव्ह करू शकणार नाही. तर ही म्हणजे सर्वायवल असू द्या, रिप्रोडक्शन असू द्या किंवा ग्रोथ असू द्या, त्या ऑर्गॅनिझमचं कशावर डिपेंड आहे, की इन्व्हायरमेंटल फॅक्टरवर. इन्व्हायरमेंटल फॅक्टर कोणते कोणते असेल, मग टेम्परेचर असेल, पीएच असेल, लाईट असेल, न्यूट्रिएंट असतील, हे सर्व इन्व्हायरमेंटल फॅक्टर असतील. तर की कन्सेप्ट याच्यामध्ये काय आहेत, की टॉलरन्स रेंज. टॉलरन्स रेंज म्हणजे काय, जी स्पेसिफिक कंडिशन मिनिमम टू मॅक्सिमम, की अंडर विच द ऑर्गॅनिझम
कॅन सर्वाइव्ह थ्रू. म्हणजे काय, ऑर्गॅनिझम साठी लागणारी स्पेसिफिक रेंज इथं बघू शकता. ही स्पेसिफिक रेंज आहे. या स्पेसिफिक इथं आहे मॅक्सिमम आणि हे सॉरी इथं आहे मिनिमम आणि इथे मॅक्सिमम. ह्या रेंज मध्ये तो ऑर्गॅनिझम काय करू शकेल, सर्वाइव्ह करू शकेल. तर ह्याला काय म्हणलो आपण, टॉलरन्स रेंज. टॉलरन्स रेंज. आणि ह्याच्यामध्ये पण ऑप्टिमम रेंज असेल. टॉलरन्स रेंज मध्ये परत काय असेल, ऑप्टिमम रेंज असेल. इथं बघा, इथं सर्वात जास्त आपल्याला ग्रोथ दिसते. तर हे काय झालं, ऑप्टिमम झोन झाला. इथे आपल्याला काय, त्या ऑर्गॅनिझमचं मॅक्झिमम ग्रोथ, मॅक्झिमम रिप्रोडक्शन आणि मॅक्झिमम ऍक्टिव्हिटी ह्या ऑप्टिमम रेंजला दिसेल. झोन ऑफ स्ट्रेस. आता हे जे दोन साइडचे एरिया आहेत ते काय झाले, झोन ऑफ स्ट्रेस. तर तिथं ऑर्गॅनिझम काय करू शकत नाही, सर्वाइव्ह करू शकणार नाही. तिथे त्या स्ट्रेसला तिथे त्याची ग्रोथ आणि रिप्रोडक्शन काय केलं जाईल, लिमिट होईल. तर ह्याचं ऍप्लिकेशन कुठं कुठं आहे, की स्पेसिस डिस्ट्रीब्युशन. स्पेसिस डिस्ट्रीब्युशन, तर एक पर्टिक्युलर स्पेसिस आहे समजा, तर ते स्पेसिफिक कंडिशनला तिथं काय करेल, सर्वाइव्ह करू शकेल. ह्याचं एक्झाम्पल बघूया आपण, की जे फिश आहे समजा, की ती समजा की 5 ते 30 सेल्सिअस पर्यंत काय करत असेल, टॉलरेट होऊ शकत असेल. मात्र त्याच्यामध्ये काय असेल, ही 15 ते 25 जी असेल ती ऑप्टिमम रेंज असेल. त्याच्यामध्ये ती काय, आयडियल ग्रोथ दाखवेल. हायर तिथे सर्वायवल असेल, हायर रिप्रोडक्शन असेल. झोन ऑफ स्ट्रेस काय असेल, ते 5 ते 14 आहे झोन ऑफ स्ट्रेस, आणि 26 ते 30 हे काय आहे, झोन ऑफ स्ट्रेस. आणि ह्याच्या वर 5च्या खाली किंवा 30च्या वरी हे काय असेल, झोन ऑफ स्ट्रेस, सॉरी झोन ऑफ, हे डेथ ऑकर होईल तिथे. झोन ऑफ स्ट्रेस सांगताना थोडं हे झालं म्हणा माझं, की झोन ऑफ टॉलरन्स काय असेल ते हे पूर्ण काय असेल, झोन ऑफ टॉलरन्स असेल. ऑप्टिमम रेंज इथे असेल आणि झोन ऑफ टॉलरन्स मध्ये झोन ऑफ स्ट्रेस पण असेल. ती काय असेल, झोन ऑफ टॉलरन्स पण स्ट्रेस पण कुठे असेल, झोन ऑफ टॉलरन्स मध्येच असेल. मात्र तिथे काय, ऑर्गॅनिझम तेवढं सर्वाइव्ह करू शकत नाही. म्हणजे तेवढं ऑप्टिमम हे दाखवू शकणार नाही. सिंपली ह्याच्यामध्ये काय बघितलं आपण, झोन ऑफ टॉलरन्स एवढा आहे. हे पूर्ण काय, झोन ऑफ टॉलरन्स झाला समजा. ह्याच्यामध्ये ऑप्टिमम कंडिशन एवढी झाली. झोन ऑफ स्ट्रेस जो असेल हा एवढा काय, हाय स्ट्रेस, हा काय झाला, झोन ऑफ स्ट्रेस. आणि हा पण काय झाला, झोन ऑफ स्ट्रेस. आणि ह्याच्या वर आणि ह्याच्या वर हे ऑर्गॅनिझम काय करू शकणार नाही, सर्वाइव्ह करू शकणार नाही. तर हे काय झालं, झोन ऑफ स्ट्रेस टॉलरन्स साठी हे झालं. ह्याच्यामध्ये ही ही जी असेल, ही पर्टिक्युलर रेंज जी असेल ही ऑप्टिमम रेंज असेल. ही जी असेल ही झोन ऑफ स्ट्रेस असेल, आणि ही पण झोन ऑफ स्ट्रेसच असेल. ह्याच्यामध्ये बघूया एन्व्हायरमेंटल फॅक्टर आणि कन्सेप्ट. तर स्टेनो म्हणजे काय असेल, की शॉर्टर रेंज असेल, आणि युरिथर्मल काय असेल, वायडर रेंज असेल. स्टेनो मध्ये आपण इथं टेम्परेचर जर बघितलं, टेम्परेचर मध्ये स्टेनो मधलं, स्टेनो म्हणजे काय, शॉर्टर. तर स्टेनो थर्मल कशाला बरोबर, शॉर्टर रेंजच्या, शॉर्टर रेंजच्या काय करेल, स्टेनोथर्मल ऑर्गॅनिझम जे असतील ते शॉर्टर रेंज ऑफ टेम्परेचर मध्ये सर्वाइव्ह करू शकतील. युरिथर्मल जे आहे ते वायडर रेंज ऑफ टेम्परेचर मध्ये सर्वाइव्ह करू शकतील. त्याच्यामध्ये वॉटर जे आहे ते स्टेनोहायड्रिक आहे. म्हणजेच काय, शॉर्टर वॉटर मध्ये काय आपण स्टेनोहायड्रिक म्हणतो. जे स्टेनोहायड्रिक जे असतील ते त्यांची स्पेसिफिक वॉटर रिक्वायरमेंट असेल, आणि युरिहायड्रिक जे असतील त्यांची वायडर वॉटर रिक्वायरमेंट असेल. सॅलिनिटी स्टेनोहालाइन जी आहे ती पर्टिक्युलर सॅलिनिटीला सर्वाइव्ह करू शकतील, आणि युरिहायलाइन जे आहे ते वायडर रेंज ऑफ सॅलाइन कंडिशनला सर्वाइव्ह करू शकतील. फूड जे आहे, स्टिनोफॅगस जे आहे ते पर्टिक्युलर फूडवरच डिपेंड असेल. जसं की पोलार, सॉरी पांढरा असतील त्यांना ते काय बांबूवरच सर्वाइव्ह करतात. ते काय झाले, स्टेनोफॅगस. युरिफॅगस रकून जो आहे तो काय करतो, वायडर रेंज ऑफ फूडवर सर्वाइव्ह करतो. जसं की ह्युमन गार्बेजवर पण तो सर्वाइव्ह करू शकतो. तर ते काय झालं, युरिफॅगस झालं. त्याच्यानंतर हॅबिटॅट रेंज जी आहे, स्टिनो टॉपिक जी आहे ती शॉर्टर रेंज ऑफ हॅबिटॅट
हॅबिटॅट रेंज आहे त्यांची. एक पर्टिक्युलर हॅबिटॅट मध्ये, स्पेसिफिक हॅबिटॅट मध्येच ते सर्व्हाइव्ह करू शकतील. टॉपिक जी आहे ती काय, वायडर रेंज ऑफ हॅबिटॅट. हॅबिटॅट रेंज त्यांची काय वायडर आहे. त्याच्यानंतर आपल्याला लेकचे टाईप बघायचे आहेत. कॅरेक्टरिस्टिक्स टाईप ऑफ लेक. तर ह्याच्यामध्ये ऑलिगोट्रॉपिक लेक्स आणि मेझोट्रॉपिक लेक आणि युट्रॉपिक लेक हे 3 पद्धतीचे लेक असतात. तर ऑलिगोट्रॉपिक लेक जे असेल तिथे लो न्यूट्रिएंट लेवल असेल. हा जो लेक असेल न्यूली फॉर्म्ड असेल, त्यामुळे लो न्यूट्रिएंट लेवल असेल. स्पेशली ह्याच्यामध्ये नायट्रोजन आणि फॉस्फरस खूप कमी असेल. ह्याचं जे प्रायमरी प्रोडक्शन असेल ते लिमिटेड असेल. वॉटर जे असेल क्लिअर असेल आणि खूप मोठ्या प्रमाणात तिथे वॉटर ऑक्सिजन अवेलेबल असेल, कारण त्याचं युटिलायझेशनच होत नाही. आणि जे बायोमास जे असेल ते काय असेल इथं लोअर असेल, कारण इथं न्यूट्रिएंट लेवल कमी आहे. त्यामुळे बायोमासची ग्रोथ आपल्याला जास्त बघू आढळणार नाही. त्याच्यानंतर मेझोट्रॉपिक येईल. मेझोट्रॉपिक मध्ये मॉडरेट न्यूट्रिएंट लेवल आहे. ह्याच्यामध्ये ही जी मेझोट्रॉपिक लेक आहे ते ऑलिगोट्रॉपिक आणि युट्रॉपिक मधला मॉडरेट स्टेज आहे. तर ऑलिगोट्रॉपिक मध्ये लो न्यूट्रिएंट असेल, युट्रॉपिक मध्ये हाय असेल आणि मेझोट्रॉपिक मध्ये मॉडरेट असेल. ह्याच्यामध्ये बॅलन्स प्रायमरी प्रोडक्शन असेल आणि डायव्हर्स रेंज ऑफ अक्वॅटिक लाईफला हे सपोर्ट करतील. आणि ही जी आहे मेझोट्रॉपिक, ही हेल्दी आणि इकोलॉजिकल स्टेबल कंडिशन समजली जाते. त्याच्यानंतर युट्रॉपिक लेक येतात. युट्रॉपिक लेक जे असतील, युट्रॉपिक लेक जे असतील ह्याच्यामध्ये हाय न्यूट्रिएंट लेवल असेल. हे हाय न्यूट्रिएंट लेवल कशामुळे झाले की ह्युमन ऍक्टिव्हिटीज जे असतील, सिवेज, अनट्रीटेड सिवेज, इंडस्ट्रियल वेस्ट डायरेक्टली जर वॉटर बॉडीज मध्ये सोडलं गेलं तर तिथे जे न्यूट्रिएंट लेवल आहे तो खूप इन्क्रीज होईल. स्पेशली ह्याच्यामध्ये नायट्रोजन आणि जो फॉस्फरस आहे ते मोठ्या प्रमाणात इन्क्रीज होईल. त्यामुळे हाय प्रायमरी प्रोडक्शन आहे, अल्गल ब्लूम्स आहेत, डेन्स अक्वॅटिक व्हेजिटेशन आहे, वॉटर क्लिअरिटी खूप कमी आहे आणि ऑर्गॅनिक मॅटर पण खूप इन्क्रीज आहे. वॉटर ऑक्सिजन बीओडी खूप जास्त, बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड खूप जास्त असेल इथे. आणि त्यामुळे जे युट्रॉपिक लेक असतील इथे त्यांचा प्रॉब्लेम काय आहे की अल्गल ब्लूम झाल्यामुळे पूर्ण जी सरफेस असेल त्या वॉटर बॉडीचा ते अल्गीने कव्हर झालेला असेल. त्यामुळे काय की जी सनलाईट आहे ती पेंट्रेट करणार नाही, ती वॉटरमध्ये पेंट्रेट करणार नाही. त्यामुळे काय होणार की ती जी बायोडायव्हर्सिटी ऑफ वॉटरची, वॉटर बॉडीची त्या ती डिस्टर्ब होईल. कारण वॉटरमध्ये सनलाईट पेंट्रेट होत नाही, तर ती इकोसिस्टम पूर्ण अक्वॅटिक इकोसिस्टम ती काय होईल, कोलॅप्स होईल. कारण तिथे सनलाईट रीच होत नाही. मग त्याच्यामधले जे प्लॅंक्टॉन्स असतील त्यांचं जे असेल त्यांना सनलाईट भेटणार नाही. त्याचं जे सर्व्हायवल आहे ते रिड्यूस होईल आणि अल्टिमेटली जी इकोसिस्टम आहे पूर्ण कोलॅप्स होईल. बायोलॉजी ऑक्सिजन जे आहे त्याची कॅपॅसिटी खूप कमी असल्यामुळे तिथे परत जी फिशेस असतील त्यांची डेथ होईल. तर हे 3 टाईपचे आपण लेख बघितले. पहिले ऑलिगोट्रॉपिक, जिथं की लोअर प्रायमरी प्रोडक्शन, लोअर न्यूट्रिएंट, वॉटर क्लिअरिटी ह्या सर्व गोष्टी होत्या. त्याच्यानंतर मेझोट्रॉपिक बघितलं, याच्यामध्ये मॉडरेट होत्या, मॉडरेट न्यूट्रिएंट होतं, मॉडरेट प्रायमरी प्रोडक्शन होतं, स्टेबल इकोसिस्टम होती आणि ह्या दोन्हीच्या इन बिटवीन स्टेज होती. आता युट्रॉपिक जे आहे ह्युमन ऍक्टिव्हिटीजमुळे, ह्युमन सिवेजमुळे, अँथ्रोपोजेनिक ऍक्टिव्हिटीमुळे तिथे काय झालं, हायर न्यूट्रिएंट आहेत. स्पेसिफिकली काय नायट्रोजन आणि फॉस्फरस. ही नायट्रोजन आणि फॉस्फरस मार्क करूनच ठेवा, कारण अ, मागच्या काही क्वेश्चन, मागच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन मध्ये काही हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे युट्रॉफिकेशन वर. तर युट्रॉफिकेशन अल्गल ब्लूम्स होतील, तिथे बायोडायव्हर्सिटी लॉस होईल. प्रायमरी प्रोडक्शन जरी जास्त असलं तिथं तरी बायोडायव्हर्सिटी खूप मोठ्या प्रमाणात लॉस होईल, कारण इकोसिस्टम पूर्ण अक्वॅटिक इकोसिस्टम कोलॅप्स होईल. आता लेक्सचे झोन बघायचे आहेत आपल्याला. तर लेक्स जे आहे ते
वेगवेगळ्या झोन मध्ये डिवाइड केलेलं आहे. ते कशा कशावर, त्याची डेप्थ, लाईट पेंट्रेशन आणि इकोलॉजिकल कॅरेक्टर, ह्या 4 कॅरेक्टरवर त्यांचं काय वेगवेगळ्या झोन मध्ये त्यांना डिवाइड केलेला आहे. आणि ईच झोन जो आहे तो आहे त्याच्यामध्ये युनिक हॅबिटॅट आणि बायोडायव्हर्सिटी आपल्याला बघायला भेटतात. पहिल्या आहे लेक झोन मध्ये लिम्नेटिक झोन. तर हे जे आहे ओपन वॉटर याच्यामध्ये जे बघतो आपण लिम्नेटिक झोन मध्ये ओपन वॉटर किनाऱ्यापासून, इथून बघूया अगोदर लिटरल घ्यावं लागेल. शालो डिअर शोर, किनाऱ्यापासला रिजन जो असेल त्याला काय म्हणतो आपण लिटरल झोन. इथं सनलाईट बॉटम पर्यंत रीच होईल, कारण डेप्थ जास्त नाही हो, कारण किनाऱ्याला काय लागून हा लिटरल झोन आहे. त्यामुळं प्लॅन्ट्स, इन्सेक्ट, अॅम्फिबियस हे मोठ्या प्रमाणात आहेत. हा अॅम्फिबियस साठी, फिश साठी आणि इन्सेक्ट साठी काय असेल ब्रीडिंग झोन असेल, ब्रीडिंग आणि फीडिंग ग्राउंड असेल. जो काय असेल लिटरल झोन असेल. इथं काय झाली सुरुवात झाली आता तर जी वॉटर बॉडीची आहे, लेकची आहे, ती काय झाली इथं सुरुवात झाली. ह्याच्यामध्ये पहिल्यांदा शालो आणि नियर झोन आहे, त्याच्यानंतर सनलाईट बॉटम पर्यंत रीच होते आणि प्लांट आणि बायोडायव्हर्सिटी चांगली आहे. आणि हे जे लिटरल झोन आहे ह्या झोनवर पण क्वेश्चन येतात. लिटरल झोन जो आहे तो ब्रीडिंग आणि फीडिंग ग्राउंड आहे. लिमिटेटिंग झोन आहे तो लिमिटेटिंग झोन जो आहे याच्यामध्ये तो काय ओपन वॉटर आहे. लिटरल झोन नंतर कोण येणार लिमिटेटिंग झोन, हा ओपन वॉटर किनाऱ्यापासून दूर आहे, पूर्ण ओपन वॉटर आहे. फायटोप्लॅन्क्टॉन, झूप्लॅन्क्टॉन, फिश इथे जास्त असतील आणि फोटोसिंथेसिस ऍक्टिव्हिटी पण इथे आपल्याला अबंडंट दिसून येईल. त्याच्यानंतर बेंथिक आणि प्रोफांडल फंडल झोन बघायचा आहे आपल्याला. बेंथिक झोन जो आहे बॉटम लेअर, लेगची बॉटम लेअर आहे आणि ह्याच्यामध्ये सेडिबल्स असतात, जे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे सेडिमेंट्स असतात ते कुठे असतील बेंथिक झोन मध्ये असतील. आणि हे जे आहे डेट्रिव्हर्स जसे असतील, डेट्रिव्हर्स जे की ऑर्गॅनिक मॅटरचं डिकम्पोजिशन करतील, त्याच्यासाठी ह्या काय हॅबिटॅट आहे, जसं की बॅक्टेरिया आणि फंजाय. त्याच्यानंतर हे इम्पॉर्टंट रोल प्ले करते न्यूट्रिएंट रिसायकलिंग मध्ये, इकोसिस्टम आणि इकोसिस्टम बॅलन्स मध्ये. जे ऑर्गॅनिझम इथं काय होईल डेड होईल, त्याला रिसायकल ऑर्गॅनिक मॅटरचं रिसायकल करण्याचं काम कोण करेल, हे डेट्रिव्हर्स करतील. आणि त्याचा हॅबिटॅट कुठे आहे बेंथिक झोन मध्ये आहे. त्याच्यानंतर येईल फंडल झोन. हे जे आहे डार्क डीप रिजन आहे आणि हा लिमेंटिक रिजनच्या खाली असेल. इथे लो ऑक्सिजन लेवल असेल आणि इथे डिकम्पोजर नसतील. डिकम्पोजर आणि ऑर्गॅनिझम तेवढ्या मोठ्या प्रमाणात दिसून येणार नाहीत. लिटरल झोन आता ह्याचं कंपॅरेटिव्ह बघूया, कंपॅरिझन बघूया. तर ह्याच्यामध्ये लिटरल झोन जो आहे तो शालो आहे, फ्लॅट रिच आहे आणि डायव्हर्स आहे. आणि हा शोरच्या जवळ आहे, किनाऱ्याच्या जवळ आहे. लिमिटिंग झोन आहे तो ओपन आहे, सनलाईट वॉटर आहे आणि फोटोसिंथेसिस खूप जास्त आहे. इथं झूप्लॅन्क्टॉन, फायटोप्लॅन्क्टॉन, फिश खूप अबंडंट आहेत. प्रोफंडल झोन जो आहे तो लिमिटिंग झोनच्या खाली आहे, तो डार्क आहे, तिथे डार्क आहे, ऑक्सिजन पूर आहे आणि तिथे डिकम्पोजर नसतात. बेंथिक झोन जो आहे तो सेडिमेंट लेअर आहे, ह्या लेअर मध्ये रिसायकलिंग पूर्ण काम होते. आणि इथे डेट्रिव्हर्स जे आहेत, बॅक्टेरिया असतील, फंगस असतील, हे मोठ्या प्रमाणात आपल्याला आढळून येतात. आणि ते काय करतात, प्रत्येक जो झोन आहे तो बायोडायव्हर्सिटी मेंटेन करण्याचं आणि इकोलॉजिकल बॅलन्सचं स्वतः काम करतो. वेगवेगळं त्याचं युनिक रोल आहे. थँक्यू. आजसाठी एवढंच. तुम्हाला जर काही कन्सेप्ट समजायला नसतील तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. तर थँक्यू.